राईड ॲप बद्दल आपण माहिती घेतली होती. त्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगितली होती. एका हॉटेलवर बसून आपण मीटिंग पण घेतली होती. कमीत कमी 40 ते 45 जणांची आपण मीटिंग घेतलेली होती. त्याच्यामध्ये आमचा विषय असा झाला होता, तर तुम्हाला सांगण्यासाठी मी मुद्दामून एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतोय की सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत. पण हे जे ॲप बनवतोय, हे जेव्हा आपल्याला खर्च लागतो हा कमीत कमी 10 ते 15 लाखाच्या दरम्यान लागतो. बरोबर, 10 ते 15 लाख जो हा खर्च आहे हा आपल्याला घ्यावा लागेल इन्व्हेस्टरकडून. इन्व्हेस्टर आपल्याला आपल्या बिझनेसला आणावं लागेल. ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टर कोणता पण आणतो त्यावेळेस होतं काय, समोरच्याला आपल्याला कमीत कमी जे पण आपला रेव्हेन्यू असतो मंथली रेव्हेन्यू त्याच्यामधून 7 ते 13-15% काढून द्यावा लागतं. हा नियम आहे, सर्वांना माहिती आहे. कोणी बिझनेसमध्ये पैसा लावला की त्याला ते पैसे ते आपल्याला एवढे द्यावा लागतात. पण महत्वाचं काय, जर आपण असं केलं तर आपल्याला भाडे वाढवावं लागतील लोकांचे जे चालू आहे ते. दुसरी गोष्ट अशी होती की तुमचे जे कमिशन आहे ते कमी होईल. तुम्हाला जे बी कमिशन द्यायला भेटणार आहे ते पण कमी झालं असतं. आणि मुद्दामून आमचा पण तो थोडाफार म्हणजे खर्च झाला असा जास्त करून आम्हाला थोडं कमी प्रॉफिट त्यात आला असतं. मग हा जो प्रॉब्लेम आहे हा पण सर्व ठेवण्यासाठी दुसरी एक योजना एक राबवतोय सध्या. ती योजना अशी होती की इन्व्हेस्टर कोण पैसा न घेता आपण जर स्वतःच या ठिकाणी एंजल इन्व्हेस्टमेंट टाईप आपण जर केलं म्हणजे काय, आता हे तुम्हाला सोपं सरळ भाषेमध्ये सांगतो. असं एंजल इन्व्हेस्टमेंट सारखं म्हणजे कसं करायचं, जसं का आजच्या कंडिशनला बरेच लोक जे आहे 10-10, 15-15, 20-20, 50-50 हजार रुपये असे इन्व्हेस्ट करत असतात. जे लोक FD वर करतात त्यांना इंटरेस्ट येतो 6, 7, 8 काय असेल तो एवढा येतो. आता एवढा रेट यापेक्षा जर आपल्या बिझनेसमध्ये यांनी जर टाकले इंटरेस्ट रेट त्यांना खरंच जास्तच भेटणार आहे, हे तर खरं आहे. मग या विषयाने असं न करता आपण काय केलं असतं, आपले जेवढे गाडीवाले आहेत जेवढे रिक्षावाले आहेत ह्या लोकांकडून आपण काय केलं असतं, कमीत कमी 3-3 हजार रुपयाची कमीत कमी पावती जर आपण केली असती. ती अशी होती, ज्यावेळेस समोरचा व्यक्ती पावती घेईल त्यावेळेस त्याला एक लेटर देणे की आपण आपला जो ऍप आहे त्याच्यामध्ये तुला रजिस्ट्रेशन देणार आहे, तुझा युजर ID पासवर्ड आपण तुला देणार आहे. हे करून जर आपण 3-3 हजार आपण जमा केले असते तर आपण ते जो ऍपचा खर्च आहे आपण स्वतः या ठिकाणून आपण काढला असता. स्वतःच या ठिकाणून आपण जो खर्च काढला तर होईल असं की प्रॉफिट जास्त आपल्याला ठेवावं लागणार नाही. भाडे जे आहे तेच ठेवू शकतो आपण, कारण भाडे जर वाढवले तर ओला उबरनं आपल्यामध्ये काय फरक. मग लोक ओला उबरला सोडून आपल्याकडे कसे येते. पहिला मुद्दा तो हा आहे, आपण ज्या ठिकाणी हा ऍप लॉन्च करतोय त्या ठिकाणी ओला उबर नाही. हा तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे चांगलं ठिकाण आहे आपलं या ठिकाणी, पर्यटन स्थळ याला आपण म्हणतो. बाहेरचे लोक या ठिकाणी येतात आणि ज्या ऍपवर जर प्री बुकिंग होत असेल, कस्टमर जर रात्रीपासूनच बुक करून ठेवत असेल उद्यासाठी त्याला कोणती गाडी लागेल, कोणती रिक्षा लागेल, कोणती बस लागेल, हे जर तो पहिलेच बुकिंग करून ठेवतोय, तुमच्याकडे रेस्टॉरंट येतंय, मला सांगा कशाला टाइमपास करता. ते गाडी घ्या या, मग त्या लाईनवर उभे राहा, इकडं पा तिकडं पा, मग तो पोलीस गाडी येते मग ती म्हणती याला उचलन त्याला उचलन, पुढं जाईन माग, कशाला बाबा करायचं. काहीच गरजच नव्हती करायची तुम्हाला. यासाठीच आपण हा ऍपचं करतोय. हे जे डोकं आपण ऍप साठी बनवतोय तर याच्यासाठीच तुम्हाला मी त्या दिवशी सांगत होतो. चला काय अडचण, त्या दिवशी हा व्हिडिओ कोणी नाही बघितला अडचणी, पण हा व्हिडिओ जे नवीन लोक बघतील त्यांच्यासाठी फायदेपूर्वक आहे. तुमचा रिकामा टाइमपास करण्यात काहीच फायदा नाही. तुम्ही सकाळी 5 वाजता निघता, तुमची रिक्षा गाडी काय असेल ते घेऊन ठिकाणावर तुम्ही पोहोचले, भाडे किती भेटले तुम्हाला, 3, 4, 5 भेटले, निघाले. एक पट्टा मारला काय असेल डिझेल तुमचं गेलं, वापस आलं तुम्हाला काहीतरी 200-300 रुपये ते उरतात. असे तुम्ही कमवले 1000, 1,500, 2,000, 3,000 पर्यंत. पण याच्यावर तुमचा वेळ किती खर्च आला लक्षात ठेवा. मला एक सांगा, एवढं चांगलं पर्यटन स्थळ ठिकाणी बाहेरचे कस्टमर जर मनमाडला येत आहेत, मनमाड रेल्वे स्टेशनला येत आहेत, साईनगर रेल्वे स्टेशनला येत आहेत, तिथून आल्यानंतर जर आपण त्या रेल्वे स्टेशनवर आपले ऍपचे पोस्टर असतील, आपले ऍड असतील, मार्केटिंग असेल, ऑनलाईन मार्केटिंग असेल, हे जर आपण केलेलं असेल तर बाहेरचे कस्टमर आलेला फोन करणार नाहीत का आपल्या ऍपला, तुम्हाला संपर्क होणार नाहीत का, मला हेच मुद्दा सांगा. होईल ना. हे जर होत असेल मला सांगा, इकडे टाइमपास करून काही फायदा आहे का तुमचा, नाही. मग याच्यासाठी आपण हा ऍप घेऊन येतोय. पण हा ऍप येण्याच्या अगोदर 1.5 महिन्याच्या अगोदरच आपल्याला
हे पेमेंट प्रोसेस करणं खूप महत्वाचं आहे. हे पेमेंट प्रोसेस आपण ज्या वेळेस करू, तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो की 1.5 महिन्यामध्ये आपण ऍप लॉन्च करून टाकू. 1.5 महिन्यामध्ये काय तुम्ही जसं पेमेंट दिलं त्याच्या 10 दिवसानंतर आपण ऍड वगैरे मार्केटिंग वगैरे सुरू करून देऊ. म्हणजे आपल्याला एक टाइम वाचून जातो आपला त्या ठिकाणी. मग आता हा जो एकदा टाइम आपला जर वाचला, मग अडचण काय सांगा. मग यासाठीच मी तुम्हाला त्या दिवशीच म्हटलो होतो, काय अडचण नाही. त्या दिवशी तिथं असतील कोणी ते नाही म्हटले, तेव्हा काही हा म्हटले. जे हा म्हटले त्यांना फोन केलेले आहेत मी, त्यांच्याकडून पैसे घेतलेलेच आहे, त्याचा काही विषय नाही. पण जे नाही आहेत, जे नवीन व्हिडिओ बघतायत, त्यांनी खरं हा व्हिडिओ समजून घ्या. ह्या व्हिडिओमध्ये हा फक्त मी तुम्हाला एक इंट्रो पॅटर्न दिलाय, पण याचं जे महत्वाचं जे आहे मेन हे तुम्हाला मी दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ह्या ऍपमध्ये काय येणार आहे, ह्या ऍपचं भाडं कसं असणार लोकांसाठी. महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण जे 20 रुपये 30 रुपये भाडं ज्या ठिकाणून एक पट्टा मारतो 10, 15, 20 किलोमीटरचा असेल, त्या पट्ट्यात जे भाडं होतं सेम टू सेम भाडं आपण ठेवलंय. फरक नाही काहीच, सेम टू सेम भाडं. असं नाही की तो ऍप आहे म्हणजे तुम्हाला जास्त भाडं द्यावं लागेल, नाही. असं नाही की आम्हाला जास्त तुम्हाला कमिशन द्यावं लागेल याचं, तसं पण काही नाही. तुम्ही जे भाडं घ्यायचं तुम्हाला तेच सेम टू सेम भाडं घ्यायचे. आता तुम्ही म्हणणार मग याच्यात तुमचा रेव्हेन्यू कसा, बिना रेव्हेन्यू कंपनी चालत नाही, हे तुम्ही म्हणणार. याच्यासाठी आम्ही काही स्टेप्स ठेवलेले आहेत. या रेव्हेन्यूसाठी आमचा रेव्हेन्यू येण्यासाठी आम्ही काही आयडियाज ठेवलेल्या आहेत. आमचा रेव्हेन्यू आम्ही दुसऱ्या ठिकाणून काढणार आहे. दुसऱ्या ठिकाण म्हणजे कसं, नॉर्मली जसं काय मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, हे समजून घ्या. जसं काय तुमची गाडी आहे, तुमची ऑटो आहे, याला तुमच्या मागे, तुमच्या रिक्षा गाडीच्या मागे जे पोस्टर्स वगैरे जे असतात, हे तुम्हाला एक उदाहरण देतो, समजून घ्या तुम्ही. जे पोस्टर वगैरे तुमच्या गाडीला वगैरे असतात, तुम्हाला ते पोस्टर न लावता आपले पोस्टर लावायचे. मग ते होतं काय, आपले पोस्टरने पहिले 2 महिने आपले ऍड होते, ते तर वाढेल. दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा किंवा गाड्यांच्या आतल्या साईडला आपण आपल्या जे जवळपासचे दुकानं वगैरे जे असतील, ज्या कंपन्या वगैरे असतील, त्यांचे पोस्टर लावणार, त्यांच्याकडून पैसे घेऊन त्या प्रकारे आपण रेव्हेन्यू जनरेट करणार आहे. हे तुम्हाला एक उदाहरण दिलं. अशा आपल्याकडे कमीत कमी 7 उदाहरणं आहेत तुम्हाला देण्यासारखे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. तर ते 7 प्रकारे आपण याच्यात प्रॉफिट काढू शकतो. आणि ते 7 प्रकारे प्रॉफिट काढलं तर तुमच्या भाड्यामधून आम्हाला प्रॉफिट घ्यायची गरज पडत नाही. तुमचं भाडं तुम्हाला ठेवा. वरून तर तुम्हाला हा फायदा आहे याच्यावाला, या ऍपचा तुम्हाला हा फायदा आहे की तुम्हाला कस्टमर जागेवर भेटणार आहे. जागेवर म्हणजे कसं, तुम्हाला 2 मिनिटात मी सांगतो, एकदम 2 मिनिटात. तुम्ही घरी आहे, सकाळी उठले 4 वाजता, 5 वाजता, 7 वाजता, उठल्या तुम्ही तुमचा मोबाईल बघायचा आहे ऍपवर. ऍप ओपन केला, त्याच्यावर कुठं तुम्हाला ऑर्डर पडले ते चेक करायचं आहे, कोणत्या ठिकाणून पडला ते चेक करायचं आहे. संपला विषय. तुम्हाला माहिती आहे, बाहेरचे जे लोक येत असतात 1 आणि 2 नसतात, काही तर वक्कलच्या वक्कल असतात. 2 दिवसाआड 1 दिवसात तर किती का वक्कल भेटतात. वक्कलच्या वक्कल आले, पूर्ण रिक्षा 1 टाइम तुमची भरते. तुम्ही जे पण तुमचं जे भाडं घेताय सध्या सेम टू सेम त्यावेळेस तेच भाडं असणार आहे. आम्हाला तुम्ही दिलं ना, काही दिलं, आम्ही आमचं आयडियानुसार आमचं प्रॉफिट काढून घेतलं वेगळ्या पद्धतीने, बरोबर. तर ही स्टेप असणार आहे, तुम्हाला ही करायची. तर तुम्ही मला सांगा, बुकिंग प्री बुकिंग तुमची असली, तुम्ही आले मार्केटला, रिक्षा भरली, गाडी भरली, तुमचं जे पण वाहन असेल ते भरलं, ट्रिपा तुम्ही मारून आले, ज्या बुकिंग आहे त्या केल्या. समजा आता बुकिंगच नाही तुम्हाला जर काही बुकिंग नाहीच आहे, आरामशीर राहा ना तुम्ही. तुम्हाला अडचण काय, आरामशीर राहा तुम्ही. घरी जाऊन झोपून घ्या. तुमच्या असाही झोपा होतीच नाही. तुम्ही पहाटे 4 काही लोक तर मी बघतो पहाटे 4 वाजता उठून जातात, रात्री 11:30 ते 12 वाजता मला दिसलेले आहेत. एवढे कष्ट, बोला कशाला एवढे कष्ट करायचे गरज. प्री बुकिंगचा एक नवीन आनंद घ्या ना तुम्ही. काहीतरी नवीन सिस्टीम येते जनरेशन मध्ये, त्याचा तुम्हाला आनंद घ्यायला पाहिजे. काहीतरी नवीन सिस्टीम जर येत असेल, ते म्हणतो ना आपण की आतापर्यंत बघा, तुम्हाला माहित असेल आधी नोकिया फोन राहायचे छोटे. फोन बदललेच ना, फोन तर बदललेच ना, स्क्रीन टच फोन आले,